बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याविरोधातील लढ्याला रक्तरंजित करण्याचा प्रयत्न. बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील महत्त्वपूर्ण तक्रारदार महेंद्र देसले, राहणार माळीज, तालुका शिंदखेडा यांच्या घरात बुधवारी सकाळी जमावाने घुसून हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महेंद्र देसले यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुले, पुतण्यांना मारहाण झाल्याचा आरोप असून घरातील वस्तूंची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महेंद्र देसले यांनी या हल्ल्यामागे लोटन देविदास देसले यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केलाय. ते भाजपाशी संबंधित कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत असून या आरोपाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. महेंद्र देसले यांनी बनावट शालार्थ आयडी व कथित बोगस मान्यताबाबत यापूर्वी विविध तक्रारी केल्या. त्यामुळे तक्रारीचा राग धरून आणि पाठपुरावा थांबवण्यासाठी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हल्ला झाला का याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आहे. घटनेचे व्हिडिओ समोर आल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड व इतर उपलब्ध पुराव्याच्या आधारे सखोल तपास करावा. दरम्यान डॉक्टर पंकज साळुंखे यांनी काही दिवसापूर्वी स्वतःच्या व सहकाऱ्यांच्या जीविताला धोका असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर निकटवर्तीय महेंद्र देसले यांच्या घरावर झालेला हल्ला गंभीर मानला जात आहे. हल्ले करून बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील लढा थांबणार नाही. हल्ल्यामागील प्रत्येक व्यक्ती आणि पडद्यामागील सूत्रधाराचा निष्पक्ष तपास करावा. कठोर कारवाई झाली पाहिजे.